नमस्कार, जय श्रीराम. आणि आम्ही आलेलो आहोत एका जाऊ द्या ते सरप्राईज वगैरे ठेवणार अलिबागला आलेलो आहेत आणि आम्हाला कोणी इन्व्हाइट केलं होतं आणि अचानक एकदम अचानक म्हणजे कपडे सुद्धा नव्हते की घालायला घालायला वेगवेगळे आणि यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. आणि मामा कुठे गेला? मामाचं जेवण वगैरे झालं तर मामा झोपायला गेला वाटतं काय. आणि आम्ही दुपारी निघालो वाटतं 5 वाजता निघालो आणि आत्ता 10 वाजता पोहोचलोय. तर आता आम्ही डिनर वगैरे करणार आहोत आणि मग आता काही थकून गेले ट्रॅव्हलिंगमुळे करणार आहोत. आणि मग उद्या सकाळी पहाटे 5:30ला उठायचा प्लॅन आहे आमचा. पण पहाटे 5:30 म्हणजे आमचे 8 वगैरे. आणि उद्या संडे त्याच्यामुळे सगळे लेट उठतील ॲज युजल. आणि मग भेटू आता डायरेक्ट उद्या बीचवर गेल्यावर. तर आमची डिनरची ऑर्डर आलेली आहे. पनीर भुर्जी, चपाती आणि वांग्याची भाजी ऑर्डर केलेली होती. अलिबागच्या मानाने चांगलं जेवण दिलंय त्यांनी. पिल्लू कुठे गेली? पिल्लू बहुतेक ना ती इथे एक बेबी आहे म्हणजे ओनरचं बेबी त्यांच्यासोबत खेळते. पिल्लू नाही इथंच आहे की पिल्लू इथंच आहे. मामी मामी आओ मामी. सो आता मी तुम्हाला रूम दाखवते. एंट्रन्स तर भारी एकदम. शिवाजी महाराजांच्या मूर्तीने आपलं स्वागत होतं. पण ते मी उद्या मस्त दिवसा दाखवते. आज खूप उशीर झाला आहे आणि झोपही आलेली आहे. सो आधी आपण रूम बघूया. वरती भेटली आपल्याला 2nd फ्लोअर. नंबर काय होता? रूम नंबर 113. नाही. सो इकडे वॉशरूम वगैरे आहे. आणि सो ही आमची रूम आहे. इकडे एक सिंगल बेड, इकडे डबल बेड. तिकडे सुरुवातीला वॉशरूम दाखवलं ते. आणि हा आमचा बाहेरची गॅलरी आणि खालचा व्ह्यू. आणि जे मी शिवाजी महाराज म्हणत होते ते शिवाजी महाराज की जय. पण आपल्याला चेहरा दिसत नाही त्याच्यामुळे आपण उद्या डिटेलमध्ये बघूया. सो आपण उद्या भेटूया या ब्लॉग सोबत. हा ब्लॉग कंटिन्यू करू. आता मला झोप आली असं मी झोपते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चिवचेस करायला सांगितलंय का? डोळे दाखव पटकन. फ्लाइंग किस. फ्लाइंग किस. फ्लाइंग किस. डोळे झालं. फ्लाइंग किस. रूम नंबर किती? 13. आम्ही हेच सांगितलं. हे बघा. आणि मामी जान कहती थी आ गए हे. अवतार घेऊन केस बिस मस्त सुंदर दिसत आहे. मस्त आली का झोप? छान. नाही अजिबात नाही. हा चांगलं आहे का सांग. जरा बंद करावं लागेल. मामी जान कह रही है. गुड मॉर्निंग फ्रॉम अलिबाग. आणि आम्ही तयार झालोय दोघी आणि अगेन ट्विनिंग केलेली आहे आम्ही. तर खूप जणांचा मला प्रश्न असतो की कसं काय तू ट्विनिंग मॅनेज करतेस. तर आपोआप होऊन जातं ते. म्हणजे मला तिच्या कपाटात एकदा बघितलं किंवा माझ्या मत असं मी घेते एकमेकींचं जे म्हणजे तिच्याकडे जर हा ड्रेस असेल तर मग मी फ्लोरल घेऊन घेते. सो काल आपल्याला व्ह्यू बघायचा राहिला होता हॉटेलचा. तो आज आपण बघूया. आणि आता आम्ही बीचवर निघालेलो आहोत. हो पिनू बॉल. सो सुरुवातीपासून एंट्रन्सपासून आपण पाहूया. रिसॉर्ट, हॉटेल, बीच, कॉटेज, वॉट एव्हर. हे मँगो बीच कॉटेज होतं. वरती छान बैलगाडी आहे. इकडे पार्किंग. आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीने आपलं स्वागत होतं.
आणि एका साईडला हे असं हे काय जे काय वॉट एव्हर स्टॅच्यू वगैरे. इकडे पूल सुद्धा आहे. हे आमचं रिसॉर्ट. इकडे बघा. आणि हा माझा छोटा भाऊ सह्याद्री. सह्याद्री सह्याद्री सह्याद्री. आणि हा मामा शामिक मामा. हा तू दादा. आणि ये मामी सा आ गई है. मामी जान कहती थी डोले शोले लेके आ गई है. आहा सुंदरच येत आहे. ही मामी मला लहानपणी आवडत होती पण हिने मला पुस्तक दिलं नव्हतं. ड्रॉइंग बुक देऊ का म्हणली. मी तेव्हा अशी नव्हते मग मी म्हणलं नको. दिलं बी नाही. होती गरज दिलं नाही. आपण मग सह्याद्री सह्याद्री सह्याद्री. पाण्यात बसले मामा. पाण्यात बसली. हा खेळते बाबाले. मस्त मस्त. विहा. रात्रभर आम्ही झोपलो नाही कारण इतका पाऊस होता. इतका पाऊस आणतात. एसी चालत नव्हता. नाही लाईट गेली होती आणि त्याच्यामुळे दरवाजा उघडा ठेवला होता. पावसाच्या आवाजामुळे झोपच झालेली नाहीये. त्यामुळे 5ला बीचवर जाणार आहे आम्ही. किती वाजलेत? 10 वाजलेले आहेत. 10 वाजलेले तरी सुद्धा हे सगळे फोटो काढत बसले. हे 1 2 3. आता आम्ही नाश्ता करायला जातोय. आणि आता सकाळी मी आणि मामीनी खदडलाय. मस्त ब्रेकफास्ट केला आम्ही दोघांनी. स्टाफ मधला पोहे मागून खाल्ले. आम्हाला जीवात सहन होत नाही. आणि आता आम्ही प्रॉपर ब्रेकफास्ट करणार आहोत आणि मग जाऊ बीचवर. तसंही आज ऊन नाहीये. आणि हे बघा सह्याद्री. दी अननोन सोबत ती खाते. शेट सरका की बाजूला. 5ला निघणार आहे आम्ही. आता 11:30 वाजता बीचवर जातोय. एकतर ब्रेकफास्ट ऑर्डर केला होता तो आत्ता आला 2 तासानंतर. त्यांचा शेफ नव्हता. ओके बघते बघ. हे पहा हे क्रिएटिव्हिटी ऑफ आवर ब्रदर सह्याद्री. हे बघा बघा. आणि मामीचा आयफोन डायरेक्ट म्हणे वॉटरप्रूफ आहे पाण्यात टाकून दिला भाऊने. कसा टाकला? कसा टाकला? नको. सो चला आता चालत जायचं म्हणताय पण गरम फार होतं यार. खूप गरमी आहे. हे बघा मॉडेल मॉडेल मॉडेल. चला जाऊ बीचवर. विहा बाय बाय. दिसत नाही व्ह्यू मध्ये मामा बरोबर. विहा बाय बाय टाटा. विहू विहा. ए नानी कुठे चालला बाबू? कुठे चाललाय? बूढ़ जाते बूढ़ जाते. विहा डोळे कुठे मैया? विहाचे डोळे. लाइटिंग बघ. लाईट 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 लाईट. आणि मम्मा डोळे कुठे ग? डोळे डोळे विहाचे डोळे. विहाचे डोळे. आहा. आणि विहा खोकला कसा येतो? खोकला बापरे असा येतो. अजून काय येतं? छान 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 कर मयू. इकडे इकडे छान 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 छान. अजून काय येतं? फिश 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 कशा करतो बाबू? हा असं करतो. फ्लाइंग किस. आणि फ्लाइंग किस दे. फ्लाइंग किस. हा दे दे दे. गुड गुड गर्ल. हुशारले ना बाबू. चला आता आपण बीच वर चाललो. माऊ पाण्यात चाललो आपण. हा हा नाही बाळा ते लाईट आहे लाईट. त्यांना ऍड्रेस माहिती आहे का बीच जायचा? आणि गाडी कितीला पडली फायनली आम्ही नागाव बीचला आलेलो आहोत. गर्दी आहे पण खूप गर्दी आहे. समोर कुलाबा किल्ला दिसतोय. तू
कुठं? ठीक आहे समुद्रामध्ये. अच्छा हा हा, तो कुलाबा किल्ला आहे समोर जो दिसतोय दूर. माझ्या हातात व्ह्यू त्याच्यावर दिसत नाही. तो किल्ला आहे कुलाबा किल्ला. गेलं का? जाऊ द्या. 4L वर गेलं. हा गेलं 4H वर गेलं. संनी पकडलंय ते. काय काय करत होतो सह्याद्री आपण? पाण्यामध्ये जात होतो. पाण्यामध्ये ठार घेऊन जात होतो आणि बघितलंच नाही पोलीस आहे. पोलीस आलं मागा मागे ना, आता पकडले. लायसन्स दे, दे ते दे. कुठे आहेत पोलीस सह्याद्री? सो आम्ही आलोय बीचवर, पण मला बिलकुल इच्छा नाही पाण्यात जायची, कारण पाणी एवढं काही क्लीन नाहीये. म्हणजे क्लीन आहे, फक्त ते माती बिती खूप आहे. मग ती सगळं इतकं घाण होऊन जातं ना. पण हे मामा काही ऐकणार नाही, मला माहिती आहे, घेऊनच जाईल. पण आता फोन, डोळे दिपताय, फोन ठेवून जाऊ असा विचार करते, कारण आम्ही अशी मस्ती करतो मग फोन गेलाच समजायचा. हे बघा ते मामी बोलतीये माझ्या मागे इथे पोलिसांशी. हे इथे बोलतीये ती पोलिसांशी. जाऊ दे बाबा, सोड. मम्मी गाडी चालवते, थार चालवतीये. अबे चालव. क्या हुआ मेम साहब? झालं मला चालून आता. क्या हुआ मेम साहब? चलो जाने दो. जाऊ द्या मेम साहब. थोडं चलवा. ये देखो गाड़ी चल रही है, प्रतुअन थार. बस झालंय. पहिल्यांदा आलात ना अलिबागला? कसं वाटतंय बीच बघून? अलिबागचं म्हणजे आता गोवा वगैरे गेलंय, पण अलिबागला मी पण नाही. मी सेकंड टाइम आली आणि आई फर्स्ट टाइम आल्यात. पण पाणी एवढं स्वच्छ नाही पाहावं तेवढं. आणि विहू इथं आली की झोपून गेली, नाही तर आम्हाला दोघींना मस्त व्हिडिओज फोटोज काढायचे होते, पण झोपली ती. मॅटर अजून सॉल्व्हच झालेला नाहीये. ते सगळे तिकडे गेलेत, प्रणव मामा मामी सह्याद्री. आणि आम्ही तोपर्यंत आलो आहे बीचवर. मोबाईल पण ठेवायचा होता गाडीत, पण काही ठेवता नाही आला. पोलिसांना गुंडाळलं होतं, पण मग परत मम्मीनी गाडी चालवली. मग ते परत पकडलं त्यांनी. मामी पाण्यात फुल रडत होत्या, डायरेक्ट जोर जोरात लहान मुलांसारखं. हो ना प्रणव? पोलीस काय म्हणलं मामाला? पोलीस काय म्हणलं मामाला? काही पैसे द्या म्हणायचं. पैसे काही मागितले नाही. त्यांनी यांना समजून सांगितलं की असलं काही करायचं नाही, तुमच्यामुळे दुसऱ्यांचे जीव धोक्यात घालायचे नाही. ओके. आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालायचा नाही. अच्छा. त्यांनी व्यवस्थित सांगितलं, तर यांना लक्षात. आणि मामाने कसं रिॲक्ट केलं प्रणव? पुढे असं काय करायचं. मग मामी काय म्हटली? मामी हो बसाव का? काही काढ नका. माझं एक टोळकी नाही. मग मामा काय म्हणला? चल प्रणव. चल प्रणव. चला पिल्लू. मजा केली? मजा केली बाबू?
व्ह्यू पण मस्त फुल खेळली व्ह्यू पण. तो व्हिडिओ बहुतेक उभा आहे तरी पण मी थोडंसं अटॅच करते. पण पिलू पण मस्त पाण्यात अशी अशी खेळत होती. मागच्या वेळेस गोव्याला गेल्यावरती फार घाबरत होती पण आता छान खेळलं. मी हे घोडा गाडीमध्ये बसतोय. पिल्लू ऑलरेडी बसली होती. मामाने घेतला आता मामावरून जाईल. सो आम्ही हॉर्स गाडी घोडा गाडीमध्ये बसलोय. बाय बाय. हो नानू गोलू डॅश को नानू गोलू. बोलो या बाहेर नाही जाऊ द्या. पाण्यातून चांगलं आहे का. नानू बोलू चाल. आता आम्ही बीच वरून निघालेलो आहोत पण खूप उशीर झालाय. आता 1 वाजलाय. आंघोळीला सगळ्यांच्या लंच वगैरे 2च वाजतील. सागरला परत पुण्याला जायचंय आणि आम्हाला अलिबाग टू नाशिक 6 आवर्सचा डिस्टन्स आहे. सो आता पटकन आवरावं लागेल. सो लेट्स गो गर्ल्स. 3 पीसचा होता. हे विहूनला आता मी गॉगल घेत होते आणि तिने फेकून दिला आणि त्याच्यावरून गाडी गेली. मग मला त्याचे पण पैसे द्यावे लागले आणि मग हा दुसरा एक नुसती आगाऊपणा करते. कोणी आगाऊपणा केला? कोणी गॉगल फेकून दिला? मी 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 म्हण विहा कोण आहे? हा विहूचा बॉल खाली गेला होता तिथंच बसून घेतलं तिने. बॉल गेलं. आता दे दे दे. ये मामा देतो. ये तिला देतो. हा देतो मामाकडून घे. देले मामा. ये बाळा. उठतीये धरतीये. थांबतीस ते ना उठतीये. ये मामा बॉल देतो. विहा काय तुझ्याकडं ग? विहा ए सोनू विहा वर बघ. विहा नाशिकला चालली ना? घरी चालली का छोनियो? कुठे चालली? 1 मिनिट शांत बसत नाही. ए केस सोड पिलू. हाय कर 1 मिनिट इकडे. तर आम्ही आता अलिबाग सोडतोय. निघालोय आम्ही. वाजले किती? ओ माय गॉड 2:30 वाजले आम्हाला निघायला आणि आता आम्हाला 6-6.5 तास लागतील. म्हणजे 8-8:30 होतील आम्हाला जायला. आणि आज सागरला पुण्याला जायचं होतं आणि आजच जायचं होतं पण आता बघूया. सो चला बाय बाय. म्हणजे भेळचा तर नादच करायचा नाही. हो भारी आहे का? नाद फळ टेस्ट केली का? न बघताच करतो. सुंदर आहे. न बघताच करतो. आम्ही आता लंच करून निघालोय वापस. जोशी वडेवाल्याला थांबलो होतो कारण प्युअर व्हेज कुठेच भेटत नव्हतं. भाई मामा आम्ही बघा. बाय बाय. बाय बाय. या नाशिकला. आम्ही अलिबागवरून निघालो. जोशी वडेवालेला थांबलो एका ठिकाणी आणि नंतर डायरेक्ट इथे थांबलोय शांग्रीलाच्या जवळच. म्हणजे अगदी तिकडच्या साईडला शांग्रीला होता आणि इकडे थांबलोय आम्ही फॉर द टी. सो चला मग चहा पिऊ द्या. बरं चहा. 1 मिनिट डर गए ना हम जर गए ना. पिल्लू चहा नाही पीत. वॉश योर हँड्स.
फायनली अलिबाग सुद्धा ट्रिप एंड झालेली आहे. आम्ही डिनरला एका ठिकाणी थांबलो होतो पण खूप पाऊस येत होता आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हती. आणि आता हा व्हिडिओ एंड करायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंतसाठी बाय बाय.